सोमवारपासून सुरू झालेल्या आठवड्यामध्ये कांद्याचे बाजारभाव घसरले मागच्या आठवड्याच्या तुलनेत. ते खरंच घसरलेत का? राज्यातल्या कुठल्या जिल्ह्यात घसरलेत? नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्या बाजार समितींचा बारकाईने विचार केला तर कुठल्या बाजार समितीत घसरले की काही ठिकाणी वाढ पण आहे? असे प्रश्न शेतकऱ्यांना आहेत. अनेक ठिकाणी बाजारभाव घसरल्याच्या बातम्या येत आहेत किंवा चर्चा आहे. तर याचं वास्तव काय आहे ते आपण आता जाणून घेणार आहोत. खरं तर हा व्हिडिओ मी आठवड्याच्या शेवटी करणार होतो, पण मुद्दामच आता गुरुवार नंतर आज आहे शुक्रवार 27 जून, त्या दिवशी हा व्हिडिओ करतोय. नमस्कार, ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत राज्यातल्या बाजारभावांची या 4 दिवसांची स्थिती सोमवारपासूनची, की खरंच कुठे बाजारभाव घसरले आहेत की खरंच कुठे वाढीचा ट्रेंड आहे. माझ्यासमोर राज्याचे बाजारभावाची सरासरी आहे आणि नाशिक जिल्ह्यातल्या ज्या काही महत्त्वाच्या बाजार समिती आहे, अगदी बारीक बारीक बाजार समिती आहे, त्यांची पण सरासरी आहे. तर त्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की बाजारभाव खरंच वाढलेत की घसरले आहेत. खरं तर ही चांगलीच बातमी आहे. तुम्हाला नकारात्मक बातमी आजही मिळणार नाही, कारण ॲनालिटिक्स मला जे सांगतंय की ते फार नकारात्मक बातमी बाजारभावाची नाही या आठवड्यामध्ये. पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आवाहन करेन की या ठिकाणी जे हिरवं बटन आहे त्याला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रियांचं नेहमी स्वागतच आहे. काल मी एक हिंदी व्हिडिओ केला होता आणि अनेकांनी त्याच्यावर प्रतिक्रिया देऊन तुम्ही मराठीतच बोललेलं जास्त चांगलं असं मला आव्हान हे केलं, विनंती केली. पण तुम्हाला सांगायला हरकत नाही, खरं तर कालचा व्हिडिओ तो हिंदी भाषेच्या चॅनलवर अपलोड केला आणि मराठीसाठी म्हणून जे काही या चॅनलवर हिंदी भाषिक जे शेतकरी येतात तर त्यांच्यासाठी म्हणून एक छोटा व्हिडिओ केला होता. पण नजरचुकीनं दोन्ही व्हिडिओ दोन्ही चॅनलवर सारखेच अपडेट झाले. तर एक चांगली बातमी आहे की ॲग्रोशिवारनं कालपासनं हिंदी भाषिक शेतकऱ्यांसाठी ॲग्रोशिवार हिंदी असा एक हिंदी चॅनल सुरू केलेला आहे. या चॅनलवर आता दर नियमितप्रमाणे हिंदीमध्ये व्हिडिओ येत असतील, पण त्या चॅनलचा आणि या चॅनलचा काही संबंध असणार नाही. त्याचे व्हिडिओ त्याच्या पद्धतीनं चालतील. इथला जे व्हिडिओ आहे ते महाराष्ट्र आणि त्याच्या पद्धतीनं तुमचे रेग्युलर येतील, त्यामुळे काळजी करू नका, मराठीतच व्हिडिओ होणार आहे. पुढे जाण्यापूर्वी परत हिंदी भाषिक शेतकऱ्यांना आवाहन करतो कि हिंदी में जो किसान आज भी ये चैनल हिंदी में देख रहे हैं उनके लिए एक अच्छी खबर है कि हमने अब इस चैनल पे हिंदी में कोई भी बात नहीं होगी. हिंदी के लिए ॲग्रोशिवार हिंदी ये नया चैनल खोल दिया है. इस चैनल को ज्यादा से ज्यादा सब्सक्राइब करें, लाइक करें. उसकी लिंक हमने डिस्क्रिप्शन में दे दी है, वहां जाके आप सब्सक्राइब कर सकते हो. तर आता हा हिंदीच्या चॅनलचा झाला. ज्यांना आताची जी माहिती मी तुम्हाला देतोय ती ऑलरेडी ॲग्रोशिवारच्या व्हॉट्सअप चॅनलला पण आहे. या व्हॉट्सअप चॅनलची लिंक तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कॉमेंटमध्ये मी त्याच्यामध्ये देईन. तिथे जाऊन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा फॉलो करू शकता, की जेणेकरून ताजे बाजारभाव किंवा ताजी स्थिती मी तिथे टाकत असतो. तर आता विषय असा आहे की मागचा आठवडा म्हणजे साधारण 23 जून पर्यंतचा आणि त्याच्यानंतर 24 पासून तर आत्ताचे याची काय स्थिती आहे. अजून हा आठवडा संपलेला नाहीये, पण एकूणच याचं जे अनालिसिस मी केलंय आणि ते आपल्या समोर ते ठेवलेलं आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागच्या आठवड्यात होते 1286 रुपये प्रति क्विंटल दर सरासरी, आणि या आठवड्यामध्ये आज आहे शुक्रवार, गुरुवारपर्यंतचे माझ्याकडे डेटा आहे ते आहे 1326 रुपये सरासरी दर. म्हणजे साधारण सरासरी दर जे आहे एकूण राज्यामध्ये हे वाढते आहे, ते घसरलेले नाही आहेत, हे तुमच्या लक्षात येईल. पण काही बाजारांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये घसरले, ते कुठे आहे ते आपण बघूया. नगरमध्ये 1% दर घसरले आहेत. आता 1307 रुपयाचा दर चालू आहे या गुरुवारपर्यंत. मागच्या आठवड्यात 1322 होते. अकोल्यामध्ये काहीच घसरण नाही, तिथं 1400 आहे. अमरावतीमध्ये साधारण 2% वाढ आहे, 1419 आहे. बुलढाण्यामध्ये 700 रुपये, तिथे 4% घट आहे. चंद्रपूरमध्ये 1800 रुपये दर आहे, तिथे 2.51% वाढ आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 1.5% वाढ आहे, 1142 वरनं 1160 वर आलेले आहे. धाराशिवमध्ये तब्बल 14% वाढ आहे या 4 दिवसांमध्ये, 1386 वरनं 1590 पर्यंत आलेले आहेत.
धुळ्यामध्ये जी आहे ती 2% घट आहे, 2.25% 1318 आहे, 1350 होते मागच्या वेळेस. तर साधारण तुम्ही एक लक्षात घ्या की 1 ते 3% घट असेल तर ती साधारण स्थिर असं होतात, कारण बाजारभावामध्ये फार असा फरक पडत नाही, पण ते स्थिर आहे असं समजा 1 ते 3%, 4%. पण त्याच्यापेक्षा जास्त घट होत असेल 5%च्या पुढे, 10%, तर ती घट आहे असं समजायला हरकत नाही. पुढे जाऊया. जळगावमध्ये 3% घटलेत, 999 होते तर 968 आलेत. कोल्हापुरात 1%ची वाढ आहे, तिथं 1211 चालू आहे आत्ताचा सरासरी या आठवड्यात. मुंबईमध्ये 0.5% वाढले आहे, तिथे 1488 आहेत. नागपुरात 0.5% वाढले, जवळपास 0.70%, म्हणजे 0.5% धरायला हरकत नाही, 1452 रुपये आता दर आहे. नाशिकमध्ये 2.25% घट आहे. नाशिकमध्ये 1504 रुपये सरासरी दर होता, पण या आठवड्यामध्ये तो 1470 रुपये आहेत. आता किती घटले ते तुम्ही बघा. आता नाशिकचं मी तुम्हाला सांगतो, नाशिकच्या प्रत्येक बाजार समितीमध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत आत्ताच्या आठवड्याचं काय आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. चॅनलशी जोडून राहा, हा व्हिडिओ काही फार मोठा करणार नाही, काळजी करू नका. त्यामध्ये पुण्यातमध्ये साधारण 2.5% घट आहे, 1498 रुपये आता दर आहे, मागच्या आठवड्यात 1538 होता. सांगलीमध्ये जवळपास 1.25% वाढ आहे, 1351 रुपये दर आहे. साताऱ्यामध्ये मात्र 18% घट आहे, 1093 आहे, मागच्या आठवड्यात 1334 रुपये दर होता. सोलापूरमध्ये सरप्राइझिंगली 7.25% वाढ आहे, त्याच्यामध्ये की 1003 होता तर 1077 झालेला आहे. ठाण्यामध्ये 11% घट आहे, विशेषतः ठाणे कल्याण ज्या बाजार समित्या तिथे येतात, तर तिथे साधारण 1769 किंवा 1770 असे दर होते रविवारपर्यंत, आता तिथे आहे 1569. फार वेळ घेत नाही. नाशिक जिल्ह्याच्या पिंपळगाव, लासलगावची उत्सुकता आहे, याशिवाय अगदी मधल्या काही बाजार समिती आहेत त्यांची पण तुम्हाला उत्सुकता आहे, ते पण दर आता आपण बघूया. आता मी हे उन्हाळी कांद्याचं सांगणार आहे. चांदवडला मागच्या आठवड्यामध्ये 1447 होते, आता झाले 1540, म्हणजे साधारण 6.5% वाढ आहे. देवळा बाजारामध्ये उन्हाळी कांद्याचे मागच्या आठवड्यात होते 1518, या आठवड्यात आहे 1525, 0.5% वाढ आहे. दिंडोरी बाजारामध्ये 3% घट आहे, 3.25%. 1657 होते, या आठवड्यात 1601 आलेले आहेत. ठीक आहे. कळवण बाजारामध्ये, हे सगळं मी उन्हाळी कांद्याची सरासरी सांगतोय, 1373 होते, आता 1403 झाले. कळवणमध्ये 2.18%ची वाढ आहे. आता लासलगावचं बघूया, जो सर्वात महत्वाची बाजार समिती आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये 0.5%ची घट आहे, म्हणजे जवळपास फार अशी घट नाही, स्टेबल आहे. मागच्या आठवड्यात 1584 रुपये सरासरी दर होते, या आठवड्यात 1573 आहे किंवा 1575 असे ते दर आहे. आता लासलगावच्या निफाड बाजारामध्ये फक्त 0.5% घट आहे, म्हणजे 0.5% आहे किंवा अगदी त्याच्यापेक्षा कमी, म्हणजे जवळपास घट नाही. किती आहे ते बघूया. तर निफाड बाजारामध्ये 1566 होते, आता 1565 झाले, म्हणजे 1 रुपयाने घटलाय. लासलगावच्या विंचूर बाजारामध्ये मात्र 1.25%ची वाढ आहे. विंचूर बाजारात 1559 होते, आता 1577 आहे. ही उन्हाळी कांदा आहे. ठीक आहे. आता मनमाड बाजारामध्ये 0.5%नी घसरून 1407 वरनं 1400 आला. नामपूर बाजारामध्ये 7%ची घट आहे. नामपूर बाजारामध्ये 1500 वरनं 1383 आलेला आहे. नांदगाव बाजाराच्या दृष्टीने पण चांगली बातमी आहे. नांदगाव बाजारामध्ये 1 मिनिट, नांदगाव बाजारामध्ये जे आहे 1333 वरनं 1350 आलेत, साधारण 1.25%ची वाढ आहे. आता नाशिकची बघू. नाशिक बाजार समिती म्हणजे नाशिक जिल्ह्याचं जे ठिकाणी नाशिकची जी बाजार समिती आहे पंचवटीची, तिथे गोणीमध्ये व्यवहार चालतात. तिथे मागच्या आठवड्यात जे सरासरी दर होते ते 1221 होते, ते 1133 झाले. इथे मात्र 7.25%ची घट आहे. आता पिंपळगाव बाजार समितीचं बघू. पिंपळगाव बाजार समितीमध्ये 1579 होते, आताचे जे दर आहेत 1550 आहे, जवळपास 1.5%ची घट आहे. आता 1.5% घट किंवा मग ते फार स्थिर आहे, म्हणजे 1500च्या खाली आलेले नाहीत, त्यावरनं तुम्हाला अंदाज येईल. आता पिंपळगावची उपबाजाराची सायखेडा आहे, तिथं मागच्या आठवड्यात 1341 होते, आता 1343 आहे, जवळपास 7.5%ची वाढ आहे. ही चांगली बातमी आहे.
सटाण्यामध्ये मात्र 5% घट आहे, 1496 वरनं 1418 आलेले आहेत. सिन्नरमध्ये 1438 वरनं 1467 झालेले आहे, इथे 2% वाढ आहे. उमराण्यात मागच्या आठवड्यात 1440 होते, यावेळेचं काही समजलेलं नाहीये, आपल्याकडे आकडा येईल. येवल्याची ज्यांची उत्सुकता आहे, येवल्यामध्ये 1321 होते मागच्या आठवड्यात, या आठवड्यात 1267 आहे, 4% घट आहे. एकूण नाशिक जिल्ह्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये 1430 रुपयांचा सरासरी दर होता. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, या आठवड्यामध्ये तो 1452 आहे. म्हणजे एकूण हे सगळं चित्र लक्षात घेतल्यानंतर नाशिकचे दर हे वाढते आहेत. पिंपळगावच्या बाजार समितीचं जे कारण सांगितलं होतं की ती कृत्रिम वाढ होती, आणि तुमच्या असं लक्षात येईल की जिथे जिथे नाफेड NCCFच्या खरेदीचे केंद्र आहे किंवा मागे अनेकांनी घोटाळ्याचे भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्या बाजार समित्यांचे तुम्ही भाव बघितले तर ते कमी झालेले आहेत. पण बाकीच्या ठिकाणी जे केंद्र यापासून दूर आहे तिथे मात्र ते वाढलेले आहेत. याचं कारण आता ते सांगण्याचं काही कारण नाही त्या सगळ्या याच्यामध्ये, पण बाजार भावाबद्दल पॅनिक होऊ नका, त्रास करून घेऊ नका, आणि भीतीमध्ये तुमचा कांदा साठवलेला आहे तो गडबडीमध्ये बाजारात आणू नका. थोडी वाट बघा. रविवारी आपण परत भेटूया, शक्य झालं तर उद्या किंवा रविवारी. तोपर्यंत जोडून राहा. धन्यवाद.